सुनील पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सुनील पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सुनील पाटील म्हणजे एकदम मनमिळावू स्वभावाचे, एकदम चांगले. म्हणजे आता जरी आपण इथे त्यांची गाडी आली आणि आपण हात जरी केला तरी आपल्या समोर लगेच गाडी उभी करून खाली उतरणार, आपला हात मिळवणार, आपली चर्चा करणार. एवढं चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि असं म्हणून तो नगराध्यक्ष झाला तर सर्वसामान्य माणसाला नक्कीच आनंद होईल. आणि कुठलीही अडी अडचण असू द्या, आमच्या युनियनच्या माध्यमातून पण ते आम्हाला सहकार्य केलेले आणि सुखादुःखामध्ये प्रत्येकाच्या असतात, प्रत्येकाच्यात. म्हणजे कुठल्याही समाजाचा माणूस असू द्या, पण सुनील पाटील त्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. कधी असं भेदभाव करत नाही. ते अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. हॅलो, मी विनोद तेलंगे, वार्ड क्रमांक 8 मध्ये राहतो. बरेच वर्ष म्हणजे माझ्या वार्डामध्ये जवळ सुनील पाटील राहतात, त्याच्यामुळे माझं त्यांच्याशी चांगल्या प्रकारे संबंध आहे. तर त्यांचं कामाची पद्धत खूप चांगली आहे. जनमानसामध्ये अगदी ग्राउंड लेवलवर काम करतात. कुठल्याही कामासाठी तुम्ही त्यांच्या घरी गेलात तरी तुम्हाला ते काम तुमचं होणार आहे नक्की फिक्स सांगतात. जे प्रमाणे बोलणार तसं ते काम करणार. त्यामुळे या खोपोली शहरामध्ये जर ते आता नगराध्यक्ष झाले तर माझ्यामध्ये मला तर खूप आवडणार आहे. नमस्कार, मी शोभन भोसले. गेली 22 वर्ष या रिक्षा लाईन मध्ये काम करतोय. ज्या दिवशी साहेबांची आणि आमची गाठभेट झाली त्या दिवसापासून चांगली ओळख आहे. छोट्या मोठ्या कामांसाठी, रिक्षा चालकांच्या कामासाठी, सर्वसामान्यांच्या कामासाठी ज्या वेळेला आम्ही सुनील पाटलांशी भेटतो त्या वेळेला ते सहर्ष आमच्या बरोबर येतात. जो काय प्रॉब्लेम असतो तो निवारण करतात. आणि आतापर्यंत त्यांच्याबद्दलचं सगळ्यांबद्दलच चांगलं मत आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदाची जर निवडणूक लढत असेल तर त्यांनी ते निवडून येतील अशी मला खात्री वाटते. जय सुनील पाटील, आगे बढाओ. चला एकत्र येऊ, खोपोलीसाठी सुनील भाऊ.